आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी महावीर भवन हिंगोली येथे बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोलीद्वारा संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला दिनांक 17, 18, 19 जानेवारी 2026 पासून दररोज रात्री ठीक 7:30 वाजता सुरू होत आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानमालेस येण्याचे आवाहन बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। अरुण दिपके, TV7 हिंगोली। सर्वांना जय भीम। बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोलीद्वारा संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेचं आयोजन उद्या 17 जानेवारी ते 19 जानेवारी असे 3 दिवस हिंगोली नगरीमध्ये संपन्न होत आहे। या व्याख्यानमालेमध्ये अनेक मान्यवर वक्ते आपण दरवर्षी बोलत असतो। हे व्याख्यानमालेचे 39 वर्ष आहे। 1988ला स्थापन झालेल्या या बौद्ध सांस्कृतिक मंडळाने प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज अशा बहुजनाच्या प्रेरणा स्थानांना त्यांचे विचार समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावेत या प्रमुख हेतूने ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे। अव्याहतपणे विनाखंड ही 39 वर्ष ही व्याख्यानमाला या बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने घेण्यात येते। यावर्षी मान्यवर वक्त्यांचे आगमन या व्याख्यानमालेमध्ये होणार आहे। पहिल्या दिवशी या व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता, जिल्हाधिकारी हिंगोली हे करणार असून प्रमुख व्याख्याते श्याम मुडे हे सत्यशोधक विचाराचे व्याख्याते आहेत। महाराष्ट्रभर त्यांची फार मोठी ख्याती आहे आणि त्यांचा जो विषय आहे तो विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आणि आजच्या वर्तमान काळामध्ये ज्या चळवळीची जी गती मंदावलेली आहे आणि चळवळीच्या दिशा भरकटलेल्या आहेत, अशा अवस्थेमध्ये समाजाला प्रेरणा मिळावी, दिशा मिळावी म्हणून बाबासाहेबाच्या तत्त्वज्ञानापासून समाज आणि चळवळी दूर जातात की काय अशा पद्धतीचा एक विचार मंडळाच्या मनामध्ये आला आणि म्हणून या विषयाची निवड केलेली आहे। शामुळे याच्यावर खूप अस्खलितपणे त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहे। दुसऱ्या दिवशी 18 तारखेला आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे तो आहे की या देशामध्ये जे मंदिरं आहेत ते त्या धर्माचे आहेत आणि त्या धर्माच्या माणसाच्या ताब्यात आहेत, परंतु एकमेव महाबोधी बोधगयेचं जे विहार आहे ते आजही बौद्ध समाजाच्या ताब्यात नाही आणि म्हणून हा जो बौद्ध समाजाच्या अस्मितेचा जो प्रश्न आहे तर तो प्रश्नसुद्धा लोकांना कळावा की तो ॲक्ट 1949ला काय होता, तर त्या ॲक्टची माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते आणि राष्ट्रीय प्रचारक असलेले माननीय प्राध्यापक DR ओहोळ सर यांचं एक विद्वत्ता प्रचूर असं व्याख्यान 18 तारखेला या ठिकाणी होणार आहे। तद्वतच शेवटच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध समाजामध्ये एक प्रबुद्ध समाज निर्माण झाला पाहिजे या पद्धतीने हे मंडळ आणि अनेक चळवळी चालू राहतात, परंतु नेमक्या उत्थानाच्या चळवळी काय असल्या पाहिजे, आर्थिक दृष्टीने सबल चळवळी कशा असल्या पाहिजे, समाजाचा आर्थिक दृष्टीने उन्नती कशी झाली पाहिजे आणि त्यासाठी चळवळी कशा उभ्या केल्या पाहिजे या पद्धतीचा विचार घेऊन अकोल्याचे नामवंत प्राध्यापक मुकुंद भारसाखळे सर यांच्यावर बोलणार आहेत। कारण अकोल्यामध्ये त्यांचं उत्कर्ष प्रतिष्ठान जे आहे त्यांच्या मार्फत जवळपास 175 कोटींचा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी स्वतः उभा केलेला आहे आणि म्हणून प्रत्यक्ष बाबासाहेबाचा विचार कृतीमध्ये आणणारे व्याख्याते हे शेवटच्या समारोपीय कार्यक्रमासाठी या ठिकाणी येणार आहेत। मंडळाची पूर्ण तयारी झालेली आहे। जवळपास या सभागृहामध्ये 1000 ते 1200 लोक दरवर्षी या व्याख्यानमालेचा आस्वाद घेतात। आंबेडकरी जनता याला भरघोस आर्थिक मदत करते आणि जनतेच्या आर्थिक पाठबळावर मागील 38 वर्षापासून आणि हे 39वे वर्ष हे लोकांच्या आर्थिक आश्रयावर ही व्याख्यानमाला अव्याहतपणे चालू आहे आणि संयोजन समितीचे सर्व सदस्य, बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे सर्व विश्वस्त याच्यामध्ये हिरिरीनं मागील 3 महिन्यापासून काम करतात आणि अतिशय शानदार दर्जेदार पद्धतीचा कार्यक्रम उद्या हिंगोली नगरीमध्ये बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने संपन्न होणार आहे। तर सर्वांनी
मी सर्व आंबेडकर विचारांच्या श्रोत्यांना नम्र विनंती करेल की त्यांनी या तिन्ही दिवस या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित राहून या व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा. जय भीम, जय भीम.